नवी मुंबई के बेलापुर विधानसभा से मंदा मात्रे की हैट्रिक जीत के बाद बेलापुर के कई इलाकों में उनके चाहने वालों ने जगह जगह पर जीत का जश्न मनाया। वहीं मंदा मात्रे की हैट्रिक का जश्न नवी मुंबई के सानपाड़ा इलाके में मंदा मात्रे के कट्टर समर्थक और बीजेपी के सच्चे कार्यकर्ता पांडुरंग आमले और उनके चाहने वालों ने बाजे गाजे के साथ गुलाल उड़ाते हुए मनाया। वहीं पांडुरंग आमले ने कहा कि ताई की जीत से आज पूरे सानपाड़ा और बेलापुर वासी खुश हो उठे हैं। हा विजय नक्कीच होता, कारण अथक प्रयत्न केलेले आहेत सानपाडा वासियांनी, नव्हे तर पूर्ण बेलापूर वासियांनी खूप प्रयत्न केलेले आहेत आणि हा मनातला विजय होता सगळ्यांच्या। आणि कुठेतरी हिंदू धर्म आपला जागृती झाली पाहिजे याच माध्यमातून, कारण अजेंडा आमचा तोच होता, हिंदू धर्माचं कुठे संरक्षण झालं पाहिजे। आणि खरोखरच पूर्ण सानपाडा वासियांनी नव्हे तर आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांनी अथक प्रयत्न घेतले। गेली 20 दिवस ठिकठिकाणी जाऊन आम्ही प्रचार केलेला होता, घरोघरी जाऊन प्रचार केला होता आणि आज त्या प्रचाराचं किंवा आमच्या परिश्रमाचं फळ आम्हाला भेटलेलं आहे। त्यामुळे मी सर्व सानपाड्याचे मनपूर्वक आभार मानतो आणि ताईंचा विजय हा 2 दिवसापूर्वी नक्की होता। ताईंनी स्वतःहून आम्हाला काल फोन करून सांगितलं होतं की आमले विजय तयारी कर, आपला विजय नक्कीच आहे आणि तो विजय जसा हवा होता तसाच आम्हाला झालेला आहे। अनेक जणांनी ताईंची गद्दारी केली होती, अनेक जणांनी पाठीत खंजीर खुपसला होता आणि अशा वेळेला कुठेतरी कट्टर समर्थक आणि सानपाड्यातील कट्टर समर्थक हे सगळे नावाजलेले आहेत आणि हे कट्टर समर्थक फक्त आमच्या समर्थकांसाठी ही एक परीक्षा होती आणि त्या परीक्षेत पास होणं आम्हाला गरजेचं, म्हणूनच आम्ही दिवस रात्र एक करून अक्षरशः आम्ही जीवाचं रान करून आम्ही हे काम केलेलं आणि त्याचं आज आम्हाला फळ भेटलंय। ताईंचा विजय झाल्यामुळे सर्व सानपाडावासी, सर्व नवी बेलापूरवासी आज खुश झालेले आहेत। आम्ही बेलापूरमध्ये भारतीय जनता पार्टी महायुती बरोबर जे घटक पक्ष आहेत आमच्यावर, शिवसेना शिंदे गट असेल, राष्ट्रवादी पार्टी अजित गट असेल, तसे RPI ह्या तिन्ही घटक पक्षाचे आमच्या बरोबर आमचे सर्व कार्यकर्ते आमच्यावर रात्रंदिवस फिरवते। आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी फार मेहनत केली आणि जीवाचं रान करून ताईला निवडून आज हे ध्येय सानपाडा असं ठरवलं होतं। बेलापूरमध्ये जुने पदाधिकारी होते ते निघून गेल्यानंतर आमच्या सर्व जबाबदारी आमच्यावर आली आणि आम्ही जीवाचं रान करून हा सर्व आम्ही उभा केला, हा पक्ष उभा करून आम्ही ताईला निवडून आणायचं काम सर्व आम्ही घटक पक्षांनी, आमच्या युतीच्या पक्षांनी आम्ही सर्वांनी केलेलं आहे आणि असंच काम आम्ही एकत्र करत राहावं अशी मी ग्वाही देतो। असं आहे की बेलापूर मध्ये भाजप पहिल्यांदा जिंकत नाही, तिसऱ्यांदा जिंकते आहे, पण यावेळी जी लढाई होती ती हिंदुत्व विरुद्ध अहिंदुत्वाची होती आणि यावेळी खूप जोराने बेलापूर विधानसभेमध्ये हिंदुत्व जिंकलेलं आहे आणि सानपाड्यामध्ये तर हिंदुत्वाचा विषय इतका चालला की 1222 मतांची आघाडी ही भारतीय जनता पार्टीला सानपाड्याच्या नागरिकांनी दिलेली आहे। त्यामुळे हा भव्य विजय सानपाडावासी मिळून आम्ही सगळे साजरा करतोय। मंदाताईंचा विजय हा बेलापूर विधानसभेच्या हिंदुत्वाचा विजय आहे असं मला सांगावंसं वाटतंय। नक्कीच अशी मंडळी समोर होती ज्यांनी हिंदुत्वाचा नकार करून दुसऱ्या पक्षात गेले, बंडखोरी केली आणि एक प्रकारे हिंदुत्वाला पराजित करण्याचा प्रयत्न केला। सगळं काही वापरलं, पैसा वापरला, माणसं वापरली, सगळं काही वापरलं, पण शेवटी बेलापूरचं हिंदुत्व जागृत आहे हे बेलापूरच्या जनतेने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलेलं आहे। आज खरं म्हणजे जो मंदाताई यांचा विजय जो झालेला आहे तो भाजपचा विजय आहे, त्याच्याबरोबर आमच्या शिवसेनेचाही विजय आहे, कारण या विजयात आम्ही सर्वजण एकदम एकजुटीने खांद्याला खांदा लावून आम्ही मंदाताई बरोबर काम केलं आणि खरंच हा विजय आम्ही खेचून आणलाय। हा खरं म्हणजे हा विजय एवढा सोपा नव्हता, हा विजय फार आम्हाला कष्ट घ्यावे लागले। माझ्या कार्यकर्त्यांनी, आपल्या ज्या पदाधिकाऱ्यांनी, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी भरपूर कार्य केलं आणि हा विजय खेचून आणलेला।